उर्वरित बाकीच्या सहकार्यांची मदत मिळालेली आहे. आलेली आहे ठाण्यासाठी तेजस्वी पाटेकर. उत्कृष्ट चढाई होती गेल्या वेळेस तिची, गुण मिळवले होते त्या चढाईमध्ये. ठाण्याच्या 6 खेळाडू क्रीडांगणात, बोनस रेषाचा फायदा ठाण्याच्या, बारामतीच्या 6 खेळाडू, ठाण्याच्या चढाईपटूला त्याचा फायदा आहे. परत एकदा नेहा गाडगे. त्या उलट ठाण्याचे 5च खेळाडू क्रीडांगणात, नेहा बोनस गुण घेऊ शकणार नाही. खोलवर चढाई टाकूनच तिला गुण घ्यावा लागेल. अगदी गत्यंतर नाही खोलवर जाण्यापेक्षा. ही स्नेहल शिंदे बारामतीची बाद झाली आहे. नेहा गाडगेची सावधाची चढाई, 1 गुणाची नाजूक पुसट आघाडी ठाणेच्या वाघिणींकडे. ठाण्याची रेड आता परत एकदा तेजस्वी पाटेकर. तेजस्वी पाटेकर पुढे येऊन तिचा बाद केलेला आहे. तिचं तेज यावेळेस झळकलेलं नाहीये छाया. मध्यरक्षकाने अतिशय उत्तम कामगिरी बजावली आहे. तिचा 1 सेकंदाकरता तोल गेला आणि त्याचा फायदा मध्यरक्षकाने बरोबर घेतला. आणि ती मध्यरक्षक होती ऋतू वारणे बारामतीची. ऋतू वारणे नावाची वाघीण आता जागी झालेली आहे आणि सध्या नेहा गाडगे चढाई करते आहे ठाण्याच्या किल्ल्यावर. 4 ठाण्याच्या वाघिणी शाबूत मैदानामध्ये. गुणसंख्या 8व्या मिनिटामध्ये बारामती 8 ठाणे 8. चपळाची लात, अगदी तोडीस तोड असं चालू आहे सामना. टोल्यावर टोला, टोल्यावर टोला चालू आहे. खरीच शोभेल अशी फायनल या इथे दर्शन देत आहेत मुलींच्या या खेळाडू. पुरुषांच्या अगदी खांद्याला खांदा लावून तेवढ्या तोडीचे आणि रोमहर्षक सामने दिलेले आहेत मुलींनी. ठाण्यासाठी नवीन रेडर अंकिता मोहोळ. पाहूयात किती अंक मिळवते आपल्या संघासाठी या रेड मध्ये. सावधाशी रेड करून परत गेलेली आहे. आपल्या नियमांप्रमाणे 3 रेड्स मध्ये जर गुण मिळवले नाहीत तर ती अनप्रोडक्टिव्ह रेड मानली जाते आणि एक पेनल्टी पॉइंट दिला जातो विरोधी पक्षाला. पण अंतिम सामना असल्यामुळे हा सामना इतका फास्ट होणार आणि प्रत्येक चढाईपासून हा गुण घेण्याच्या मागे असणार आहे. आणि अशी वेळ येणारच नाही असं मला वाटतं. निश्चितपणे अशा 2 चढाया क्वचित जाणार आहेत ज्यात गुण घेतला जाणार नाहीये. लागोपाठ 3 चढाया. आणि तेजस्वी पाटेकरची सुटका पहिल्या पकडीतून निसटली होती ती. स्नेहल शिंदे 4 पैकी 3 रेड्स मध्ये बाद झालेली आहे. स्नेहल शिंदे देखील एकदा दोनदा बाद झालेली आहे. बारामतीच्या 7 खेळाडू शाबूत आणि ठाण्याच्या फक्त 4 वाघिणी मैदानात. परत एकदा स्नेहल शिंदे नावाचं झंझावत बारामती हरिकेन्ससाठी. आम्रपाली गलांडे कशी कोपऱ्यात सरसावलेली आहे. जवळजवळ 5 सेकंदाच्या वर स्नेहल तिथे डॉजिंग टाकून कॉर्नरला त्यांना जजमेंट देत होती आणि त्याचा बरोबर फायदा त्या कॉर्नरने केलाय आणि तिला डाईव्ह मारलाय आणि समोरच्यानी सपोर्ट केलाय. निश्चितपणे मध्यरेषा शिवायच्या तिचा कडेलोट झालेला आहे. परत एकदा स्नेहल शिंदे बारामतीची बाद. 1 गुणाची आघाडी ठाण्याकडे आणि स्नेहल शिंदे कप्तान ठाण्याची चढाई करते. उजव्या कोपऱ्यातून सहसा चढाई करते ठाण्याची कप्तान स्नेहल शिंदे. कोणताही इजा नाही बारामतीला या रेडमध्ये. ठाण्याचे कोच मालोजी भोसले, ही बारामतीची कप्तान नेहा गाडगे आणि हे बारामतीचे कोच रवी हलके. वेट अँड वॉच पॉलिसी आहे. अजून खोरवर गेलेली नाही आहे नेहा. बोनस गुण मिळणार नाहीये त्यामुळे धोका पत्करायचा नाही. दहा मिनिटं झालेली आहेत. बारामती हरिकेन्स 8 ठाणे टायगर्स 9. 1 गुणाची आघाडी ठाण्याच्या वाघिणींकडे. कप्तान स्नेहल शिंदेची चढाई उजव्या कोपऱ्यातून परत एकदा पकडीतून निसटलेली आहे. परत एकदा पकडीतून निसटली रिबेका गवारे. यावेळेस मात्र विळखा घालू शकली नाही स्नेहल शिंदेवर. दोन गुणांची आघाडी आता ठाण्याला. बारामतीसाठी नवीन रेडर आलेली आहे पूजा जाधव. पाता पाता ठाण्याच्या 6 खेळाडू मैदानात आलेले आहेत. नवीन रेडर आलेली आहे पूजा जाधव. काही वेळा सामना चालू असतानाच मध्ये एखादा नवीन रेडर आतमध्ये घ्यायचा, खेळाडू बदलायचा, ही एक रणनीती असू शकते राहुल. समोरच्या क्षेत्ररक्षणात त्याचा अंदाज येत नाही आणि तेवढा त्या स्पॅन मध्ये ती पटकन गुण घेऊन लॉट घेऊन येते आणि संघासाठी कमाई करते. निश्चितपणे विविधता आणली की विरोधक बुचकळ्यात पडू शकतात. हाच तो प्रयोग
झपाटून सरसावलेली आहे पुढे स्नेहल शिंदे. आता बारामतीच्या केवळ 5 खेळाडू मैदानात. अंतिम सामना असल्यामुळे दोन्ही संघावर प्रचंड दबाव असणार आहे मानसिक. निश्चितपणे आणि पण दबाव जाणवत नाहीये त्यांच्या खेळामध्ये. नाही, पण त्या त्या- दबावाने त्या प्रेरित झालेल्या आहेत छाया. बरोबर आहे, पण त्या बरोबर डोकं लावूनच खेळतील. त्या लूज पॉईंट द्यायचा प्रयत्न अजिबात त्यांच्याकडनं होणार नाही, कारण अनुभवी खेळाडू आहेत आणि अंतिम सामना आहे हे त्याची जाण आहे त्यांना. निश्चितपणे हे पहा नेहा गाडगे बारामतीची कप्तान. 2 गुणांची पिछाडी तिला भरायची आहे. ठाण्याची रक्षापंक्ती पुढे मागे रक्षापंक्तीची कोर सरसावते. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे नेहा गाडगेचा. शिवलेली आहे बोनस रेषा पार करून नेहा गाडगे सेफ असा एक गुण घेऊन आपल्या संघासाठी परतलेली आहे. टाइम आउट घेतलेला आहे. 12 मिनिटं 41 सेकंद झालेली आहेत. 1 गुणाची आघाडी ठाणे टायगर्सकडे. 15 मिनिटात हाफ असतो महिलांच्या या खेळामध्ये. हे पहा छाया, तुम्ही सांगितल्याप्रमाणे कमरेच्या खालून तिला पकड वेळ केली दिला. आणि बरोबर. पकड सक्सेसफुल झाली. 5 खेळाडू बारामतीच्या शाबूत, 6 खेळाडू ठाण्याच्या शाबूत आणि आम्रपाली गलांडे दुसऱ्या क्रमांकाची रेडर ठाण्याची. उंचीपुरी लांब पाय असलेली आम्रपाली गलांडे आणि भरपूर स्टॅमिना असलेली. निश्चितपणे दमखम मजबूत. आणि खचाखच भरलेलं आहे श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे. नेहा गाडगेची चढाई बारामतीसाठी. मध्यंतराला केवळ 1 ते 1.5 मिनिटाचा अवधी बाकी. ठाण्याची 1 गुणाची नाजूक आघाडी. कालच्या सामन्यांमध्ये नेहा थोडीशी जखमी झाली होती, पण तरीही ती तंदुरुस्त होऊन, जसं तुम्ही म्हणालात की फिजिओथेरपिस्टनी तिला बरोबर चांगलं व्यवस्थित करून तिला परत कमबॅक झालंय तिचं. पण त्यात तिची जिद्द देखील आहे छाया. तिने मानसिक शक्ती तिची निश्चितच ह्यालाच म्हणतात खेळाडू. विल पॉवरच्या जोरावर ती तंदुरुस्त झालेली आज. आणि तेवढ्याच ताकदीने ती खेळणार आहे. ती मैदानात उभी आहे म्हणून कप्तान आपल्या मैदानात उभा आहे म्हटल्यावर बाकीच्या खेळाडूंचा पण कॉन्फिडन्स वाढतो. परत एकदा कप्तान स्नेहल शिंदेने आघाडी वाढवलेली आहे ठाण्यासाठी. 2 खेळाडू टिपलेले आहेत त्यांनी या मोक्याच्या ठिकाणी आणि 1 मिनिट आहे मध्यंतराला. अशा नाजूक प्रसंगी त्यांनी आपल्या संघाची आघाडी वाढवलेली आणि आता आलेली आहे पूजा जाधव रेड करण्यासाठी बारामतीसाठी. परस्यूट करण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी. पाता पाता ठाण्याचा अख्खा संघ शाबूत मैदानात जिवंत झालेला आणि बारामतीची संख्या रोडावलेली आहे. केवळ 3 खेळाडू बारामतीच्या मैदानात. पण अशाच प्रसंगी रेडर गाफील राहतात आणि पकडल्या जातात. पण झपाटून पुढे सरसावून स्पर्श केलेला आहे स्नेहल शिंदेने. अजून एक खेळाडू बाद केल्याचा तिचा दावा आहे. आघाडी वाढवलेली आपल्या संघाची त्यांनी आता आलेल्या मध्यंतराला. चढाईपटूला नेहाला 1 गुण किंवा 1 बोनस देऊन परत पाठवणं आणि तिथे जाऊन त्यांना आउट करणं हे निष्ठ होतं. बघूया आपण हे काय करतायत ते. निश्चितपणे छाया पाहूयात त्यांची काय निश्चितच रणनीती त्यांच्याही आहे. मनामध्ये तेच आहे. त्यांनी बोनस सोडलाय तिला. बरोबर आहे. धोका पत्करत नाहीये ते. तिला बोनस देत आहेत आणि पहा कोणत्या ती क्षणी मध्यंतराची शेट्टे वाजलेली आहे. मॅक्स गॉडविट महाकबड्डी लीगच्या पहिल्या अंतिम फेरीच्या महिलांच्या सामन्यामध्ये ठाणे टायगर्सला 4 गुणांची आघाडी. ठाणे टायगर्सच्या महिला 13 आणि बारामती 10. माफ करा 3 गुणांची आघाडी. महाकबड्डी